नमस्कार. आज मी तुम्हाला एगलेस ब्राउनीची रेसिपी दाखवणार आहे. चला, लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा एका बाउलमध्ये मी पाव कप दही घेतले आहे. त्यामध्ये पाऊण कप पिठी साखर घालायची आणि हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जोपर्यंत यातील साखर नीट मिक्स होत नाही तोपर्यंत. त्यानंतर इथे मी 50 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. हे चॉकलेट मी चॉप करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचा आहे आणि डबल बॉयलर मेथडने चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर रूम टेम्परेचरवर थंड झाल्यानंतरच आपल्याला या बॅटरमध्ये चॉकलेट ॲड करायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला चॉकलेट जोपर्यंत यामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत हे बॅटर मिक्स करायचं आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये 1 कप मैदा, 2 चमचे कोको पावडर, पाव चमचा बेकिंग पावडर घालायची आणि हे मिश्रण व्यवस्थित चाळून घ्यायचं. त्यामध्ये 2 ते 3 ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स इथे घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ब्राउनीचं बॅटर जास्त पातळ करायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं. बॅटर तयार करून झाल्यानंतर आता केक टिनला तेलाने ग्रीस करायचं आहे. आता या टिनमध्ये आपल्याला बॅटर ओतायचं आहे आणि स्पॅच्युलाने बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. आपलं बॅटर स्प्रेड करून झालेलं आहे. आता या टिनला 3 ते 4 वेळा टॅप करायचं आहे, ज्यामुळे या बॅटरमधील सर्व एअर निघून जाईल. आता यावर थोडंसं चॉप केलेलं डार्क चॉकलेट, चॉप केलेले बदाम ॲड करायचे आणि 160 डिग्रीवर 10 मिनिटं प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये आपल्याला ही ब्राउनी 15 ते 20 मिनिटं बेक करायची आहे. 20 मिनिटानंतर ब्राउनी बेक झालेली आहे. टूथपिकच्या मदतीने चेक करू शकता. आता ही ब्राउनी आपण थंड करायला ठेवू. थंड झाल्यानंतर ब्राउनीला आता आपण डिमोल्ड करून घेऊया. आपली ब्राउनी इथे व्यवस्थित डिमोल्ड करून झालेली आहे. आता आपण त्याचे पीसेस कट करून घेऊया. पीसेस कट करून झाल्यानंतर आपण आता त्यावर मेल्ट केलेल्या चॉकलेटने गार्निशिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली ही एगलेस चॉकलेट ब्राउनी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.